इयत्ता 6वी चिमणीचं घरटं. चला तर मित्रांनो, आज आपण चिमणीचं घरटं या पाठातील स्वाध्याय बघणार आहोत. सर्वप्रथम आपण चिमणीचं घरटं या पाठातील कठीण शब्दांचे अर्थ जाणून घेऊया. राळे, एक तृणधान्य. खुराडे, कोंबडीचं घर. हाव, लोभ. आता आपण कठीण शब्दांचे वाचन करूया. मित्रमैत्रिणी, पिंजऱ्यातच. चिवचिवाट, नैसर्गिक. मस्तच, अन्न. गोष्टीतच, उन्हात. खुराड्यात, खेड्यापाड्यात. सिमेंटच्या, पूर्वी. धान्य. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. 1. आई, चिवचिवाट म्हणजे काय गं? चिवचिवाट ही रिकामी जागा. 2. चिमणीला पिंजऱ्यात नाही ठेवायचं, तिला खायला राळे आणि पाणी प्यायला मातीची छोटी भांडी आणली आहे. पिंजऱ्यात राळे आणि पाणी ही रिकामी जागा. 3. चिमण्या शेतातलं धान्य खाऊन आनंदानं राहायच्या. आनंदानं ही रिकामी जागा. प्रश्न दुसरा, आकृती पूर्ण करा. चिमणी शहरांपासून दूर राहते ती ठिकाणे. खेडेपाडे, जंगल, शेत. प्रश्न तिसरा, परिणाम लिहा. अ. माणसाने सिमेंटच्या इमारती बांधल्या. उत्तर, चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागा उरली नाही आणि त्या शहरातून दिसेनाशा झाल्या. ब. आजोबांनी शेतात नैसर्गिक खते वापरली. उत्तर, जमिनीचा पोत सुधारला आणि पिकांना विषमुक्त कसदार अन्न मिळाले. प्रश्न चौथा, स्वमत लिहा. अ. पक्षी नसतील तर काय होईल? उत्तर, पक्षी नसतील तर निसर्गाचा समतोल बिघडेल. कारण पक्ष्यांमुळे आपले पर्यावरण सुंदर आणि संतुलित राहते. शेतातील किडीचे प्रमाण वाढून पिकांचे नुकसान होईल आणि झाडांच्या बियांचा प्रसार थांबेल. ब. रस्त्याने जाताना जखमी चिमणी दिसली तर? उत्तर, मी तिला हळुवारपणे उचलून सुरक्षित जागी ठेवेल, तिला प्यायला पाणी देईल आणि गरज पडल्यास तिच्या जखमेवर उपचारही करेल. प्रश्न चौथा, खालील वाक्यातून काय समजले? अ. चिमणी आहे तर फक्त ती शहरापासून लांब गेली आहे. उत्तर, शहरांमधील प्रदूषण आणि सिमेंटच्या जंगलामुळे चिमण्यांना तेथे राहणे कठीण झाले आहे, म्हणून त्या सुरक्षित ठिकाणी म्हणजे खेड्यापाड्यात किंवा जंगलात गेल्या आहेत. ब. माणसांची हाव वाढायला लागली. उत्तर, माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी झाडे तोडली. झाडे तोडून निसर्गाचा ऱ्हास करून इतर प्राण्यांचे घर हिरावून घेतले आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर नक्की करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.